महाराष्ट्र राज्य के माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आज इस 7वें अखिल भारतीय मराठी संत साहित्य सम्मेलन के कार्यक्रम के दौरान मौजूद थे। संत साहित्य ने सुसंस्कार से समाज का आत्मबल जागरूक किया है, ऐसा उन्होंने कहा है। संतों ने अपने कर्म एवं ज्ञान से समाज को अपना स्थान बताया है और इसीलिए सारा समाज संतों के सामने नतमस्तक होता है। 11वें से 17वें शतक तक अपनी संस्कृति पर लगातार बाहरी आक्रमण हुए। इस आक्रमणों से समाज को बचाने का कार्य वारकरी संतों ने किया। वारकरी संप्रदाय ने अंधश्रद्धा के लिए कोई स्थान नहीं है, लेकिन लोगों को आत्मविश्वास निर्माण करने का काम संतों ने किया है। वे अभी भी आत्म केंद्रित नहीं रहते, उन्हें सारे विश्व को अपना परिवार माना। वारकरी संप्रदाय सारी दुनिया में एक अद्वितीय संगठन है। वे अत्यंत अनुशासन से पंढर की वारी के लिए आते हैं। अपनी संस्कृति को जीवित रखने का काम वारकरी संप्रदाय कर रहा है। मनापासून धन्यवाद। ज्या सोहळ्यासाठी आपण सगळे इथे एकत्र जमलो आहोत तो संत चोखामेळा पुरस्कार यानंतर प्रदान करण्यात येणार आहे। अशी छोटीशी आख्यायिका आहे की संत चोखोबांचा मृत्यू गावाच्या बाजूला असलेली भिंत कोसळून झाला। त्या भिंती कोसळल्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले आणि हाडांचा ढीग पडला। चोखोबांच्या अस्थी कोणत्या असं शोधायला सांगितलं तेव्हा साक्षात विठ्ठलाने येऊन सांगितलं की आज संमेलनाचा दुसरा दिवस। या दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या 17 तारखेला समारोपाच्या कार्यक्रमाला येणार होते, परंतु या देशाचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान महोदय उद्या मुंबईला येणार आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा कार्यक्रम जरा एक दिवसापूर्वी झाला आणि आपली सर्वांची थोडी गैरसोय झाली असेल त्याबद्दल मी या ठिकाणी आपणा सर्वांची माफी पण मागतो। आज या ठिकाणी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या ज्ञानाच्या आधारावरच आज आपल्याला खऱ्या अर्थानं प्रगती साधता येईल। आज आपण बघतो आमच्या शेतकऱ्यांवर रोज एक अरिष्ट येतं। आमच्या शेतकऱ्याला कधी गारपिटीचा सामना करावा लागतो, कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो आणि त्याचं फार मोठं नुकसान होतं। पण बंधू भगिनींनो, ही परिस्थिती काय येते ती वातावरणातल्या बदलात येते आणि आमच्या संतांनी त्या काळामध्ये सांगून ठेवलं होतं, जेव्हा वृक्षवरली सोयरी आम्हा वनचरे सांगितलं त्यावेळी सांगितलं या वृक्षांचा या वनांचा जर नुकसान कराल, आमच्या जलस्रोतांचं नुकसान कराल, आमची नदी असेल आमचे तलाव असतील यांचं जर नुकसान कराल तर हा निसर्ग तुमच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्हाला ही जी शिकवण मिळाली ती आम्ही विसरलो। आम्ही जंगलांचं नुकसान केलं, आम्ही निसर्गाचं नुकसान केलं, आम्ही जलस्रोतांचं नुकसान केलं। आज परिणाम असा आहे की वातावरणातल्या बदलामुळे रोज आमच्यावर एक अरिष्ट, कधी आम्हाला दुष्काळाचा सामना करावा लागतो, कधी आम्हाला गारपिटीचा सामना करावा लागतो। आता आपल्या गोंदिया जिल्ह्याचाच विचार केला तर यावर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागला। रोडे होऊ शकले नाही आणि त्यामुळे रोडे होऊ शकले नाही, त्यामुळे लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन करता आलं नाही। ज्या ठिकाणी थोड्या प्रमाणात धानाची लागवड झाली, रोडे होऊ शकले। इस अवसर पर महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने गोंदिया जिले के किसानों का धन्यवाद भी किया है। मुख्यमंत्री ने अपने संबोधन में कहा कि गोंदिया जिले के किसान मेहनती एवं आत्मविश्वासी है। इन्होंने कभी भी आत्महत्या करने का कभी भी प्रयास नहीं किया। किसानों की यही आत्मविश्वास को उन्होंने प्रगढ़ता से कहा कि यहाँ मनरेगा के लगभग 1 लाख मजदूर कार्य कर रहे हैं और इन्हीं 1 लाख मजदूरों के मजदूरी में से 1 रुपया जिन किसानों की आत्महत्या हुई है उनके आत्महत्याग्रस्त किसानों के राहत मदद कार्य के लिए इन्होंने दिया है। लगभग गोंदिया जिले से 13 लाख रुपए की राशि किसानों की आत्महत्याग्रस्त के लिए मदद की गई है, ऐसा उन्होंने अपने इस वक्तव्य में भी कहा है।